बीड व माजलगाव नगर परिषदेचा उपनगराध्यक्ष कुणाचा गटाचा होणार ह्याची चर्चा गेल्या 15 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये जोरदार होताना पाहण्यास मिळत होती। परंतु आज अखेर बीड व माजलगाव या ठिकाणच्या नगर परिषदेचा उपनगराध्यक्ष अखेर ठरलेला आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर या दोन्ही नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। भाजप, शरद पवार गट व अजित पवार गट ह्या प्रमुख 3 पक्षामध्ये लढती झाल्यामुळे नगरसेवकांचं संख्याबळ पाहिलं तर कुणाच्याच बाजूने भक्कम नसल्यामुळे नेमका ह्या दोन्ही नगर परिषदेमध्ये कुणाचा उपनगराध्यक्ष होऊ शकतं, कुणाची वर्णी लागू शकते अशी चर्चा होत होती। परंतु आज अखेर या दोन्ही नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष जो आहे तो विराजमान झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। बीड या ठिकाणी कुठल्या पक्षाचा व कुणाचा नंबर लागलेला आहे, याचबरोबर माजलगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी कुठल्या पक्षाचा व कुणाचा नंबर लागलेला आहे याविषयीची सविस्तर माहिती जी आहे ती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। नमस्कार मंडळी, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बीड नगर परिषदेचा जर विचार करायचा झाला तर एक हाती सत्ता जी आहे ती क्षीरसागर कुटुंबाकडे गेल्या 35 वर्षापासून असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होती। याही वर्षी एक क्षीरसागर शरद पवारांच्या बाजूने तर दुसरा क्षीरसागर जो होता तो ऐन वेळेस अजित पवार गटाला रामराम ठोकून भाजपमध्ये गेल्याने बीड नगर परिषद जे आहे ते एक हाती सत्ता भाजपच्या ताब्यामध्ये येणार असल्याचं बोललं जात होतं। परंतु कुठंतरी ह्या ठिकाणी भाजपला खूप मोठा धक्का बसून क्षीरसागर कुटुंब जे आहे ते नगर परिषदेमधून अखेर हद्दपार झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर गेल्या 35 वर्षाची क्षीरसागर कुटुंबांची नगर परिषदेमध्ये असलेली जी सत्ता होती या सत्तेला सुरुंग लावण्यामध्ये अजित पवार गटाचे नेते असलेले विजयसिंह पंडित यांना यश आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। बीड ह्या ठिकाणच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष जो आहे तो अजित पवार गटाचा विजय झाला। त्यानंतर संख्याबळाची जर गोळाबेरीज केली तर कुणाच्याच बाजूने बहुमत नसल्यामुळे बीड नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष कुणाच्या गटाचा होणार अशी चर्चा होत होती। अनेकांनी तर्क वितर्क लावले, कुठंतरी सांगण्यात येत होतं की दोन्ही क्षीरसागर बंधू जे आहेत ते ह्या उपनगराध्यक्ष पद आपल्या बाजूने मिळवण्यासाठी एकत्र येऊ शकतात। तर दुसरीकडे सांगितलं जात होतं की भाजप जे आहे ते अजित पवार गटाला कुठंतरी साथ देईल किंवा शरद पवार गट जे आहे ते अजित पवार गटाला साथ देईल अशी चर्चा होत असताना अखेर ह्या चर्चेला पूर्ण विराम लागून आज बीड ह्या ठिकाणी उपनगराध्यक्ष पदाचा निवड पार पडली आणि ह्या निवडीमध्ये अजित पवार गटाचे नगरसेवक असलेले विनोद मुळूक जे आहेत तो त्यांची उपनगराध्यक्ष म्हणून वर्णी लागल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अजित पवार गटाकडे संख्याबळ नव्हतं, परंतु अजित पवार जे आहेत ते थेट बीड ह्या ठिकाणी येऊन गेल्यानंतर सगळं काही राजकीय गणित जे आहे ते त्यांनी जुळाजुळ करून नगर परिषदेचा उपनगराध्यक्ष जो आहे तो अजित पवार गटाचा होणार असल्याचं संकेत दिलं होतं। खऱ्या अर्थानं पाहिलं तर त्या दिवशी शरद पवार गटाचे नेते तसंच बीड मतदारसंघाचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर जे आहेत ते अजित पवार यांच्या जवळीक आल्यानेच या ठिकाणी अजित पवार गटाचाच उपनगराध्यक्ष होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं होतं। परंतु उपनगराध्यक्ष पदासाठी अजित पवार गटाकडून 2 नावाची चर्चा पुढे येत होती। एक नाव म्हणजे अमर नाईकवाडे तर दुसरं नाव म्हणजे विनोद मुळूक। परंतु अखेर आज बीड ह्या नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्षपदी विनोद मुळूक जे आहेत ते विराजमान झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्यांची ह्या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे। उपनगर अध्यक्ष पदासाठी भाजपकडून डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी देखील अर्ज दाखल केला होता। त्यांना देखील शेवटपर्यंत अपेक्षा होती की शरद पवार गटाचे नेते असलेले संदीप क्षीरसागर जे आहेत ते कुटुंबांना साथ देतील, परंतु त्यांनी जी साथ आहे ती अजित पवार गटाला दिल्यामुळे त्यांनी अखेर शेवटच्या क्षणी आपला जो अर्ज आहे तो मागे घेतल्यामुळे बीड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी विनोद मुळूक यांची बिनविरोध निवड झालेली आहे। तर हे बीड ह्या ठिकाणचं चित्र आपल्याला आज स्पष्ट झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील माजलगाव नगर परिषद देखील चर्चेचा विषय ठरला होता। या ठिकाणी देखील अजित पवार गट, शरद पवार गट आणि भाजपमध्ये तिरंगी लढत झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर ह्या ठिकाणी अजित पवार गटाचे नेते असलेले तसंच माजलगाव मतदारसंघाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके जे आहेत ते
आपल्या ताब्यात नगर परिषद येण्यासाठी त्यांनी सर्वस्व प्रयत्न केले होते, परंतु त्यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी सहाल चाऊस, मोहन जगताप, बाबुराव पोटभरे हे तीनही मातब्बर नेते एकत्र आल्याने माजलगाव नगर परिषदेचा नगर अध्यक्ष जो आहे तो शरद पवार गटाचा विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले। परंतु उपनगर अध्यक्षपद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी शरद पवार गटाला व अजित पवार गट ह्याचबरोबर भाजपकडे संख्याबळ नसल्यामुळे जुळवाजुळव करण्यासाठी देखील त्यांना अनेक नगरसेवक जे आहेत ते फोडाफोडी करण्याचं राजकारण खेळावे लागत होती। परंतु अजितदादा जे आहेत बीड ह्या ठिकाणी येऊन गेल्यानंतर याचबरोबर माजलगाव मतदारसंघाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके यांनी शेवटच्या क्षणी खूप मोठा डाव टाकून माजलगाव नगर परिषदेचा उपनगर अध्यक्ष जो आहे तो शरद पवार गटाचा असला तरी मात्र त्यांच्या पुढे काही अटी आणि शर्यती ठेवूनच त्यांनी अजित पवार गटाचा जो नगरसेवकांचा बहुमताचा जो आकडा आहे तो त्यांच्या बाजूने पाठिंबा देण्यासाठी त्यांनी सज्ज केल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। या ठिकाणी शरद पवार गटाचे नेते असलेले सहाल चाऊस जे आहेत ते माजलगाव नगर परिषदेच्या उपनगर अध्यक्षपदी विराजमान झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु ते आता लवकरच अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांच्या पुढे अशी आड देखील घातल्याचं सांगितलं जात आहे। प्रकाश सोळंके, सहाल चाऊस हे बीड ह्या ठिकाणी अजित पवार यांना भेटले असल्याची चर्चा देखील होत आहे। या चर्चेतूनच त्यांनी शरद पवार गटाचे सहाल चाऊस यांना उपनगर अध्यक्ष पदासाठी बिनविरोध व बिनशर्ती पाठिंबा दिले असल्याचं बोललं जात आहे। आणि आज माजलगाव नगर परिषदेच्या उपनगर अध्यक्षपदी सहाल चाऊस जे आहेत ते विराजमान झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे कुठंतरी मोहन जगताप यांचे काही खंदे समर्थक आहेत, याचबरोबर मोहन जगताप यांचे चिरंजीव जे आहेत यांच्या नावाची उपनगर अध्यक्षपदासाठी चर्चा होत होती। परंतु सहाल चाऊस यांना आपल्या गळास लावण्यासाठी प्रकाश सोळंके यांना यश आल्याने आणि बहुमताचा आकडा आपल्या बाजूने नसल्यामुळे प्रकाश सोळंके यांची मदत घेतल्याशिवाय आपण उपनगर अध्यक्ष होऊ शकत नाहीत, यासाठी प्रकाश सोळंके यांनी टाकलेल्या शर्यती व अटी मान्य करून सहाल चाऊस जे आहेत ते आज माजलगाव नगर परिषदेच्या उपनगर अध्यक्षपदी विराजमान झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे माजलगाव नगर परिषदेचा जो कारभार आहे तो आता सासरे व सून पाहणार असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कारण शरद पवार गटाच्या नगर अध्यक्षपदासाठी सहाल चाऊस यांच्या सुनबाई ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या, त्या देखील विजय झालेल्या आहेत। तर दुसरीकडे उपनगर अध्यक्षपदासाठी सहाल चाऊस यांना बिनशर्तीचा पाठिंबा जो आहे तो अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी दिल्यामुळे या ठिकाणी उपनगर अध्यक्षपदी सहाल चाऊस विराजमान झालेले आहेत। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बीडमध्ये घड्याळेचा जो आहे तो उपनगर अध्यक्ष झालेला आहे, माजलगावमध्ये तुतारीचा उपनगर अध्यक्ष झालेला आहे। याचबरोबर पुणे या ठिकाणच्या महानगरपालिकेच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने याचा जो फायदा आहे तो बीड आणि माजलगाव या ठिकाणी झाला असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे अनेक दिवसापासून सर्वांनाच उत्सुक असलेली बीड आणि माजलगाव या नगर परिषदेचा उपनगर अध्यक्ष कोण होणार याच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला असून बीड ह्या ठिकाणी विनोद मुळूक जे आहेत ते 1 वर्षासाठी उपनगर अध्यक्ष म्हणून आपल्याला पाहण्यास मिळणार आहेत। पुढील काही वर्षासाठी अमर नाईकवाडे, फारुख पटेल यांच्या नावाची देखील चर्चा आहे। तर माजलगावच्या नगर परिषदेमध्ये उपनगर अध्यक्षपदी सहाल चाऊस हे विराजमान झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।